बारामतीच्या त्या विमान अपघाताला 7 दिवस झाले. महाराष्ट्राने 5 मृतदेह पाहिले. पण आता एक प्रश्न सगळ्यांना हादरवतोय. विमानात 6 जण मते, मग मृतदेह 5च का सापडले? तो 6वा प्रवासी कुठे गेला? जळालेल्या विमानात पोलाद वितळलं, पण एका व्यक्तीचं घड्याळ कसं वाचलं? ब्लॅक बॉक्स मेडेऐवजी ओ शीट का रेकॉर्ड करतो? प्रवासी यादी पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 5 कशी झाली? हा अपघात होता की एखादं काळ्या कारस्थानाचं सुरुवातीचं पान? आज आपण उघड करतो त्या 6व्या सावलीचं भयावह सत्य. 28 जानेवारीला बारामतीत झालेला भीषण विमान अपघात महाराष्ट्र अजून विसरलाच नव्हता. पण तेवढ्यात महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात भयानक आणि मोठा धक्का बसलाय. दादांच्या विमानातील एक व्यक्ती वाचला. एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली, यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तब्बल आठवड्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली. ज्यावेळी विमानातील प्रवाशांची यादी समोर आली तेव्हा त्या यादीमध्ये त्या विमानात 6 जण बसले होते अशी माहिती आली. पण मृतदेह तर 5च सापडले. मग तो 6वा प्रवासी गेला तरी कुठे? तो व्यक्ती नेमका कोण होता? मग तो व्यक्ती, त्याची बॉडी तिथे नाहीये, मग तो वाचला का? आणि तो वाचला तर कसा काय वाचला? सगळी माहिती अखेर समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेला आता 7 ते 8 दिवसांचा अवधी पूर्ण झाला आहे. तरीही आज अचानक मिळालेल्या या नवीन माहितीमुळे जनसामान्यांच्या मनात संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. कालपर्यंत प्रसार माध्यमांवर असा दावा केला जात होता की विमानात फक्त 5च व्यक्ती होत्या आणि 5 जणांचेच मृतदेह सापडले आहेत. दादांची ओळख पटवण्याचे एकमेव साधन त्यांच्या मनगटावरील घड्याळ ठरले होते. कारण घटनास्थळी जे मृतदेह पडलेले होते त्यांची ओळख निश्चित करणे तांत्रिकदृष्ट्या कमालीचे आव्हानात्मक होते. दादांच्या पार्थिवावर अंत्यविधी होऊन आता अनेक दिवस लोटले आहेत. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करून त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन देखील केले आहे. मात्र आता अशा प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. कारण या नवीन माहितीवर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसत नाहीये. कुणी असा विचारही केला नव्हता की कालपर्यंत टीव्हीवर ज्या बातम्या प्रसारित झाल्या किंवा वर्तमानपत्रात जे छापून आले होते ते सर्व आता निकालात निघाले आहे. कारण एक असे वास्तव जगासमोर आले आहे. विमानात 6 जण स्वार होते आणि देह मात्र 5च मिळाले. मग तो 6वा सहप्रवासी कोण होता? तो वाचला असेल का? आणि जर तो जिवंत असेल तर त्याचे नाव काय? हे सर्व आता उघाड झाले आहे. कारण गेल्या 5 दिवसांपासून तपास यंत्रणा अत्यंत वेगाने आपल्या तपासाची चक्रे फिरवत होत्या. या सखोल चौकशीत 5 अत्यंत कळीचे पुरावे हाती लागले आणि अखेर काल त्या मुख्य संशयित व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित सर्व काही कबूल करू लागला. त्यांनी या भीषण अपघाताबाबत असे काही गौप्यस्फोट केले की संपूर्ण प्रकरणाची दिशाच आता पालटली आहे. कालपर्यंत अख्खा महाराष्ट्र शोकाकुल होता, पण आज जे वास्तव समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. जर प्रवाशांच्या संख्येत अशी तफावत आढळली असेल, जर एखादी व्यक्ती क्रॅश साईटवरून गायब झाली असेल, तर मग हा खरोखर अपघात होता की पूर्वनियोजित घातपात? कारण प्रत्येकाला असेच वाटत होते की जे डोळ्यांना दिसतंय तेच अंतिम सत्य आहे. परंतु आज जेव्हा तपास पथकांनी ती गोपनीय फाईल उघडली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता प्रश्न असा उभा ठाकलाय की जर विमानात 6 जण चढले होते तर मग 5च मृतदेह का आढळले? तो 6वा माणूस कोण होता? की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मुख्य सूत्रधार होता, जो वेळ राहताच विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून सिद्ध करण्यात आली, पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 7व्या दिवसापर्यंतचा असा खरारक प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल की आपण ज्याला अपघात मानतोय ते प्रत्यक्षात एखाद्या भीषण कारस्थान तर नाही ना? 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 450 विमान गिरट्या घेत होते. अचानक एक प्रचंड स्फोट झाला आणि आगीचा लोळ जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा तांत्रिक बिघाड आहे. चॅनलवरती सांगण्यात आले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी लँडिंगसाठी हवामान पूर्णपणे अनुकूल होते. मग विमान हवेतच 5 वेळा का विखुरले? सुरुवातीला जे वास्तव दडवले गेले ते आज भयानक सत्य म्हणून समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडला होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले.
पण त्याच वेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार करण्याचे काम सुरू होते. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती. दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या इसमाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला? आता हे पुरावे सर्व रहस्य उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला होता. ब्लॅक बॉक्समध्ये नेमके काय रेकॉर्ड झाले होते? अखेरच्या क्षणी जेव्हा विमान कोसळत होते तेव्हा जो मेडे कॉल दिला जातो तो दिला गेला की आणखी काही वेगळा आवाज ध्वनिमुद्रित झाला होता? हे सर्व कालपर्यंत स्पष्ट होणार होते. पण आज जी विदारक माहिती हाती आली, जो असा खळबळजनक खुलासा झाला, त्याचा विचारही कोणी केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवरती बातम्या दाखवले जात होते की हा केवळ अपघात आहे, काही तांत्रिक त्रुटी आहेत, किंवा काल एका संशयिताला अटकही झाली होती. त्या आरोपीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. पण पुरावे जे सांगतात तेच अंतिम सत्य असते. माणूस खोटेपणा करू शकतो, पण पुराव्यांवर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा ही अत्यंत कळीची बाब असते. पुरावा जर बोलू लागला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता? काय काय घडले शेवटच्या क्षणी? 6 व्यक्ती होत्या की 5? जर 6 होत्या तर 5च मृतदेह कसे काय आढळले? मग तो 6वा माणूस कोण आहे जो कुठेच सापडला नाही? काय घडली ही महत्वाची घडामोड? अति महत्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय. त्या माहितीनुसार वैमानिक जेव्हा अशा संकटात असतो किंवा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळी तो मेडे असा शब्द उच्चारत असतो. आता मेडे हा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत कंट्रोल रूमला संदेश देण्यासाठीचा सांकेतिक शब्द असतो. आता एवढा सगळा घडत असताना तो कोडवर्ड वापरला गेला नाही, हा महत्वाचा मुद्दा तर तिथे उपस्थित झालाच होता. पण तिथे ओ शिट असा शब्द ऐकायला आला. आता ओ शिट हा शब्द अनेकदा काही अनाकलनीय घडल्यावर वापरला जातो, हे आपल्याला ठाऊकच आहे. पण सुरुवातीला वाटले होते की हा तांत्रिक बिघाड होता की खरोखर वैमानिकाला अंदाज आला होता की आपला अपघात होणार आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती दुसऱ्या दिवशी हाती आली होती. दुसरा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले, जे खूपच भयानक होते. ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. ही माहिती उघड झाली आणि त्यामुळे संशयाची सुई या वैमानिकावर स्थिरावली असतानाच पुढे काही दिवसातच एका आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली. तो आरोपी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आला होता. दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झाले होते. एका विशिष्ट ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांनी एका कार्यालयात प्रवेश केला. तिथे पाहिले तर त्या ऑफिसला टाळे होते, शटर खाली होते. पण पोलिसांनी अचूक सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्या आरोपीची सलग 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी पोपटासारखा बोलला. मग तो आरोपी कोण होता? त्याला दिल्लीतून का पकडण्यात आले? घटना तर महाराष्ट्रात बारामती मुंबई फ्लाईटमध्ये घडली होती. तर मग दिल्ली कनेक्शन काय? हा प्रश्न चर्चेला जात होता. दिल्लीत अटक झाली होती. या विमान कंपनीच्या मालकाने तिथे खुलासा केलाच होता. पण तेवढ्यात आज जी सगळ्यात भीषण माहिती समोर आली ती म्हणजे 6 प्रवाशांची. 6 लोक होते, तर मग 5च पार्थिव सापडली. तर मग एक जण तिथून गायब कसा काय? आणि मग जर तो बेपत्ता आहे तर ती व्यक्ती कोण आहे? हा कळीचा प्रश्न आता समोर येणार होता. आणि इथूनच या प्रकरणाची संपूर्ण बाजू पालटणार होती. अख्खं महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाचं सत्य समोर येईल. पण खरंच तिथे 6 माणसे होती आणि 5च मृतदेह सापडले अशी वेगळीच माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणावर आणखीनच चर्चा रंगू लागली होती. मग खरोखर कोण होता तो 6वा इसम? काय नाव आहे त्या व्यक्तीचे? ही माहिती आता उघड होणार आहे. खरे तर संशय तेव्हा अधिक बळावला ज्यावेळीस ते मृतदेह तिथे विखुरलेले होते आणि त्यांची ओळख पटवणे कठीण होते. जसे आपल्याला ठाऊक आहे की दादांच्या हातातील त्या घड्याळावरूनच त्यांची ओळख निश्चित केली गेली. कारण परिस्थिती इतकी भीषण होती की ओळख पटवणे अशक्यप्राय होते. मात्र आज अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घाम फोडला आहे. जर विमानाचे पोलाद आणि सोन्यासारखा कठीण धातू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून वितळला तर ते घड्याळ सुरक्षित कसे काय उरले? की मग त्या 6व्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते जाणीवपूर्वक तिथे ठेवले होते? मित्रांनो, आपण आता अशा वळणावर आहोत जिथे विखुरलेले सर्व दुवे एकमेकांना छेदत आहेत. आज 7व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरींनी कॅमेरासमोर येऊन थेट तोफ डागली आहे. त्यांनी जाहीरपणे विचारले की अधिकृत रेकॉर्डनुसार 6 जण विमानात असताना प्रसारमाध्यमांनी केवळ 5च मृतदेह का दाखवले? तो 6वा प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला सारले गेले? मिटकरींची ही शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोटक धुरळा आहे. विमान जळून खाक झाले, माणसे संपली,
पण उघड्यावरची काही कागदपत्र मात्र सुखरूप बचावली. हे तांत्रिकदृष्ट्या कसे शक्य आहे? आता हे सगळं होत असतानाच कॅप्टन सुमित कपूर हे जे या विमानात चालवणारे पायलट होते, तर त्यांच्या पत्नीने एक धक्कादायक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. ती म्हणाली, माझे पती जिवंत आहेत. आता सुमित कपूर हे या विमानाचे चालक होते, तर ते कसे जिवंत असू शकतात हा प्रश्न आता माध्यमांसहित संपूर्ण लोकांना पडला होता. तर खरं याचं कारण वेगळं समोर येणार होतं. त्यांच्या पोस्ट मागचं सत्य काय होतं? त्यांनी एक पानभर पोस्ट केली की माझे पती सुरक्षित आहेत. तर मग काय आहे याच्या मागचं सत्य? हे उघड होत असतानाच मिटकरीन यांचा दावा समोर आला आणि सगळी चित्रच बदललं होतं. आता जी एक महिला आहे जिचं नाव संजम सहानी हे आहे, तर यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली. आता खरं तर ही पोस्ट करत असताना त्यांचे पती हे कॅप्टन साहिल मदान हे होते, पण जे या अपघातात गेले तर ते सुमित कपूर होते. म्हणजे सुमित कपूर यांच्याऐवजी साहिल मदान यांचा फोटो सोशल मीडियामध्ये वापरला गेला आणि ज्यामुळे सर्वांना वाटलं ते तर मित्रांनो, चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का, गायब होऊ शकते का, हा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. पण मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व धक्कादायक पैलू आणि समोर आलेले पुरावे देखील पाहिले आहे. पण एक लक्षात घ्या, ही माहिती सध्या उपलब्ध असलेल्या बातम्यावर, चर्चावर आणि काही सूत्रांच्या दाव्यावर आधारित एक शक्यता आहे. आम्ही कोणत्याही अफवांना दुजोरा देत नाही किंवा कोणाच्याही भावना या व्हिडिओमध्ये दुखावल्या जाणार नाही. उद्देश अजिबात नाही. मात्र अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि विमानातील प्रवाशाचे संकेत, तफावत असल्याची तयार झालेली चर्चा, हे सगळं पाहून सामान्य माणसाला मनामध्ये एक शंका तयार होत आहे. हे स्वाभाविकच आहे. 6 जण विमानात असताना मग 5च मृतदेह कसं का मिळाले आहे, ही बाब खरं तर विचार करायला लावणार आहे. तो 6वा माणूस नक्की कोण होता? मग तो खरंच गायब झाला की तो बसलाच नाही, की विमानात तो बसलाच नाही? जर बसून वाचला की काय झालं? याचं मागचं सत्य काय आहे, काय होऊ शकतं, हे येणाऱ्या काळामध्ये ठरणारच आहे. पण आता मला तुमचं एक मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं? हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता की दुसरं काहीतरी होतं? तो 6वा प्रवासी नेमका कोण असू शकतो? तुमची शंका, तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची नक्कीच या विषयाला नवीन चर्चा घडू शकते. व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपण आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या गोष्टी आपण तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त इतरांना हा व्हिडिओ शेअर